देशाची निवडणूक आहे। आपल्याला भारताचं नाव जगामध्ये भारताला आपल्याला एक नंबर करण्यासाठी, विश्वगुरु भारताला करण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे। आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला या जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना दुसऱ्यांदा संसदेमध्ये आपल्याला पाठवायचं आहे। मित्र, वातावरण जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं आहे। गेल्या वेळेस कॅबिनेटच्या निवडणूक सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ताकद उभी केली आणि जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना आपण बहुमताने निवडून दिलं। त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा विचार केला, काँग्रेसचे नेते सर्व यांची ताकद काँग्रेसची होती ती अशोक चव्हाणच आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली होती। त्यामुळे आता ही निवडणूक फक्त होणारी निवडणूक आहे, निवडणूक फक्त झाली नाही म्हणण्यासाठी आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे। आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं आपण काम बघितलं। उमेदवारावर बोलायचं सांगितलं तर उमेदवार या ठिकाणी अतिशय लोकसभेचा खासदार, या ठिकाणी खासदारांना फक्त संसदेत काम करायचं असतं, परंतु आपले खासदार संसदेमध्ये तितकाच वेळ दिले आणि आपल्या गोरगरीब जनतेसाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये पायाला विंगरी बांधून फिरत होते। मित्र, गेला 5 वर्षाचा, त्याच्यामध्ये 2-2.5 वर्षाचा काळ कोरोनाने गेला आणि कोरोनाच्या काळामध्ये आपण विचारही करू शकलो नाही या देशाचे पंतप्रधान जर नरेंद्र मोदी नसते तर भारतावर आपल्याला काय संकट ओढवलं असतं, आपण किती जण राहिलो असतो की राहिलो नसतो हे विचार सुद्धा करत नाही। देशामध्ये जगामध्ये भारताला सांगत जगामध्ये विचार होत होता की भारताची एवढी मोठी लोकसंख्या आणि कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचं संकट भारत कसं सांभाळणार आहे, परंतु आपण कोरोनामध्ये सुखरूप राहून भारतानं आपल्या प्रत्येकाला लस 3-3 डोस तर दिले, पण जगामध्ये सगळ्या देशाला, बऱ्याच देशाला भारतानं कोरोनाचे डोस सुद्धा पुरवले। आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अतिशय कर्तव्यदक्ष आपलं काम या ठिकाणी कोरोनाच्या काळात सुद्धा केलं। त्यामुळे आपल्याला विचार करायची ही निवडणूक आहे, आपल्याला देशाची निवडणूक आहे। आपल्याला देशाला, भारताला सर्वोच्च पदावर जगामध्ये विश्वगुरु बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो, आम्ही त्या टाकवडमध्ये आम्ही निवडणूक बऱ्याच वेळेस या ठिकाणी आलो। जिल्हा परिषदेला बच्चन साहेबांचा सुद्धा प्रचार करायला आम्ही या ठिकाणी सभा सुद्धा घेतली होती आणि हे गाव भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारं, भारतीय जनता पार्टीला मदत करणारं गाव आहे। त्यामुळे आम्हाला निश्चितच माहिती आहे की या गावामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चिखलीकर साहेबांना मतदान मिळणार आहे। आपले उमेदवार 3 लाखाच्या फरकाने या ठिकाणी निवडून येणार आहे, परंतु माझी विनंती आहे की आपल्या कागदमध्ये सगळ्यात जास्त आघाडी आपल्या गावामधून आपल्याला मिळाली पाहिजे।